मित्रांनो, आपण रत्नपंचक हा नारायण धरब यांनी स्वतः संकलित केलेला कथासंग्रह वाचत आहोत. या कथासंग्रहामध्ये पंत, भगत, कृष्णचंद्र, जयदेव आणि समर्थ या नारायण धरबांच्या 5 कथानायकांच्या 5 त्यांना स्वतःला आवडलेल्या उत्कृष्ट कथा आपल्याला वाचायला मिळतात. आतापर्यंत आपण 4 कथा वाचल्या आहेत. म्हणजे पंत यांची जागवा, भगत यांची एक थिजलेला रात्रक्षण, कृष्णचंद्र यांची किमयागार, जयदेवांची तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते. या कथा आपल्या वाचून झाल्या आहेत आणि आता आपण शेवटची समर्थ यांची कथा वाचणार आहोत. या कथेचं नाव आहे यो आसमान द्वेष्टी. नारायण धरबांच्या म्हणण्यानुसार यो आसमान द्वेष्टी यंच वयम द्विष्म हा अथर्व वेदातला एक श्लोक आहे, एक सूत्र आहे, हा मंत्र नव्हे. या कथेत पुढे यातुधान हा शब्द आलेला आहे. यातू म्हणजे किमया किंवा जादू. यातू हा संस्कृत शब्द आहे आणि यातुधान म्हणजे जो मंत्र, तंत्र आणि यंत्र यांच्या सहाय्यानं आपल्याला हवं ते घडवतो. हे यातुधान सहसा एकटे असतात. एखाद्या ॲथलीटप्रमाणे किंवा एखाद्या कुशल कारागीर किंवा शास्त्रज्ञाप्रमाणे स्वतः प्रयोग करून पाहायचे, निष्कर्ष काढायचे आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत प्रयत्न करत राहायचे, हेच त्यांच्या आयुष्याचं इप्सित आहे. नारायण धरबांच्या कथेचं बीज हे प्रत्यक्ष घटना हे नसून त्या घटनेच्या आधीच्या ज्या गोष्टींमुळे ती घटना घडली ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲक्शन अँड कॉन्सिक्वेन्सेस. आणि हे उलगडण्यासाठी ती कथा संपूर्ण वाचली पाहिजे. सनसनाटी आणि व्हायरल कंटेंट पाहून पदरात काहीच पडत नाही. डोपामाइनची 1-2 मिनिटाची स्पाईक मात्र मिळते. पण या कथांमधून आपलं मनोविश्व समृद्ध होत जातं आणि त्यामुळे इथे आलात याबद्दल अभिनंदन. कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब, हाईप वगैरे वगैरे वगैरे. आपण कथेकडे वळूयात. यो आसमान द्वेष्टी. प्रकरण 1. श्रावण महिन्याच्या अखेरीस कमलाबाई समर्थांच्याकडे आल्या. मध्यमवयीन घरंदाज स्त्री, वयानं 35च्या जवळपासची असावी. त्या आल्या तेव्हा सकाळची वेळ होती. समर्थ नुकतेच दिवाणखान्यात येऊन बसले होते. तिथून खिडकीतून बाहेरची बाग आणि फाटक दिसतं. आम्हाला दोघांनाही कमलाबाई फाटकातून आत येताना दिसल्या. त्या हॉलच्या दारापाशी पोहोचेपर्यंत मी दार उघडलंही होतं. समर्थांकडे येणाऱ्या आधीच ताणाखाली असतात. येण्याचं कारण कसं सांगायचं किंवा समर्थांची चौकशी कशी करायची ते त्यांना चटदिशी सुचत नाही. सरळ मार्गी पापभिरू माणसं. त्यांच्यावर हा असला प्रसंग प्रथमच आलेला असतो. ते गांगरलेले असतात. मीच त्यांना मदत करतो. आपण समर्थांना भेटायला आलात का? मी त्या बाईंना विचारलं. हो, भेटतील का आत्ता? अर्थात, या ना आत. हॉलमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या माणसं दाराशीच तबकतात. सर्वांच्याच प्रतिक्रिया सारख्या नसतात. काहींच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते, काहींच्या चेहऱ्यावर नवल असतं, काही शंकाग्रस्त असतात, काही आनंदी होतात. कमलाबाई दाराच्या आतच थांबल्या आणि पदराशी चाळा करत म्हणाल्या, समर्थ, मी अशीच एकदम आले. आधी काही लिहिलं नव्हतं, भेटीची वेळ ठरवली नव्हती तेव्हा. पण मी आत्ता मोकळाच आहे की. समर्थ हसत म्हणाले. त्यांनी समोरच्या खुर्चीकडे हात केला. या, इथे बसा. कशासाठी आला आहात माझ्याकडे? गेले 2-3 महिने यांना त्यांना एकदम रडूच कोसळलं. मी जरा पुढं होण्याची हालचाल करतात समर्थांनी मला हातानंच खुणावून गप्प राहायला सांगितलं. 1-2 मिनिटातच त्यांच्या रडण्याचा आवेग ओसरला. पदरानं डोळे पुसत त्या खालीच पाहत म्हणाल्या, समर्थ, मला काय करायचं काही सुचेनासच झालंय. मी एकटी आणि यांना. असं पहा, सुरुवातीपासूनच का नाही सांगत? तुमचं नाव सांगा, तुमच्या यजमानांचं नाव सांगा, ते काय करतात, वय काय आणि कसला त्रास होतो ते सांगा. आधी अडखळाल, पण एकदा तुम्ही बोलायला लागलात की शब्द कसे आपोआप येतील पहा. यो आसमान द्वेष्टी. प्रकरण 2. अनंतराव 40 वर्षांचे होते. कमलाबाई 34 वर्षांच्या होत्या. अनंतराव एका मोठ्या कंपनीत महत्त्वाच्या हुद्द्यावर होते. त्यांना मूलबाळ नव्हतं. आर्थिक परिस्थिती उत्तम होती. सर्वत्रच होणारे एक क्षुल्लक मतभेद सोडल्यास त्या दोघांच्यात खूपच समरसता होती. संसारात दोघं सुखी होती. मूल होणार नाही आणि दत्तक घ्यायचं नाही हे ठरल्यावर दोघांनी त्याच्याशी जुळवून घेतलं होतं आणि इतक्या वर्षांनंतर तो मुद्दा गौण झाला होता.
कमलाबाईंचं महिला मंडळ होतं, पत्त्यांचा ग्रुप होता, अनंतरावांचा क्लब होता. ते यशस्वी होते, संपूर्ण सुखी नसले तरी समाधानी होते, म्हणजे 3 महिन्यांपूर्वीपर्यंत. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी अनंतराव म्हणाले, काल रात्री मला एक मोठं विलक्षण स्वप्न पडलं. म्हणजे इतर वेळीही पडत असतील, पण ती आपल्या लक्षात राहत नाहीत, हे मात्र अगदी खडानखडा लक्षात राहिलंय. त्यांना स्वप्नात असं दिसलं होतं की त्यांना एका लोखंडी गजांच्या पिंजऱ्यात कोंडलेलं आहे. पिंजरा अगदी लहान होता. गुडघे मुडपून, हातांची समोर घडी करून, मान वाकडी करूनच त्यांचं शरीर त्या लहानशा पिंजऱ्यात मावू शकत होतं. अंगावर विटक्या कपड्यांच्या चिंध्या होत्या. पिंजऱ्याचे गज शरीराला सर्व बाजूंनी टोचत होते. पिंजरा एका साखळीनं वरच्या छतातल्या एका हुकाला टांगलेला होता. खाली 3-1 फुटांवर जाड जाड घडीव दगडांची फरशी होती. भिंती सुद्धा तशाच प्रचंड घडीव दगडांच्या होत्या. 2 भिंतींना 2 पलिते धडधडत होते. त्यांच्या प्रकाशात खालची ओली गार फरशी, तिच्यावरून मधून मधून पळत जाणारे जाड जाड उंदीर एवढंच दिसत होतं. पिंजरा जरासा हलला तरी साखळ्या करकरत होत्या. जाणीव होती ती विलक्षण तहानेची, शरीराला लागलेल्या विलक्षण रगीची आणि ओलसर थंडीची. थकव्यानं असेल कदाचित, पण त्या पिंजऱ्यात त्यांना क्षणभर ग्लानी आली आणि थरथरत्या शरीरानं त्यांना जाग आली. स्वप्नातला प्रत्येक लहान सहान अंश सुद्धा मेंदूवर पोलादी लेखणीनं कोरलेल्या स्मृतीसारखा स्पष्ट होता. मनातले विचार, शरीराच्या जाणीवा, आसपासचा अवकाश, सर्व काही अगदी बारीक सारीक तपशिलासह त्या भयानक अनुभवाची जाणीव इतकी प्रखर होती की ते सांगताना सुद्धा अनंतरावांच्या अंगावर सरसरून काटा येत होता. समोरच्या अन्नावरची त्यांची वासना उडाली होती. ऑमलेटशी नुसता चाळा करून त्यांनी प्लेट बाजूला सारली. 2 कप चहाच तेवढा घेतला. मग पेपर वाचताना, इतर विषयांवर चर्चा करताना या विलक्षण स्वप्नाचा विचार त्यांच्या मनातून हळूहळू लोपला. ते त्यांच्या रोजच्या उद्योगात मग्न झाले. ऑफिसची वेळ झाली. तिथे तर मान वर करायलाही वेळ नव्हता. संध्याकाळी ते परत आले तेव्हा त्यांचा मूड जवळजवळ नेहमीसारखा झाला होता. पण हे 2 दिवसच टिकलं. पुन्हा ते स्वप्न पडेपर्यंत. ते पुन्हा त्या पिंजऱ्यात होते. क्षणभर ग्लानी आल्यासारखी वाटली होती, पण थंडी आणि भूक यांनी परत शुद्ध आणली होती. तेच ते अंगाला काचणारे गज, तोच तो त्या पलित्यांचा धडधडता लालसर पिवळा प्रकाश, तीच ती खालची ओलसर फरशी, त्याच त्या चिरेबंदी दगडांच्या वर वर चढत गेलेल्या भिंती, तीच ती पिंजऱ्याच्या साखळ्यांची खळखळ आणि करकर. शरीराचा स्नायू गारठला होता, बधीर झाला होता. एवढीशी ही हालचाल केली तरी लक्षावधी सुया शरीरात खुपसल्यासारखी असह्य वेदना होत होती. ती वेदना सहन होण्या इतकी कमी होण्याची वाट पाहणं एवढंच त्यांच्या हातात होतं. मानेजवळ खाज सुटली होती आणि मान सतत वाकडी ठेवल्यानं एका अंगाला सतत कळ लागलेली असायची. मान सरळ होऊ शकत नाही हे त्यांना एव्हाना अनुभवानं माहीत झालं होतं. फक्त काही क्षणांची, तासांची ग्लानी आली तरच या वेदनेपासून तेवढ्या वेळापुरती सुटका व्हायची. आपण या पिंजऱ्यात किती काळ बंदिस्त झालेलो आहोत याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अर्थात एक गोष्ट उघड होती, त्यांचा बंदिवास दीर्घ काळाचा असला पाहिजे, पण तो महिन्यात मोजावा लागेल की वर्षात मोजावा लागेल याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती. मध्यरात्रीच्या शांततेत त्यांना स्वप्नातून जाग आली. त्या वेदनेचा, त्या गारव्याचा मागमूसही नव्हता. शेजारीच कमलाबाई गाढ निद्रेत होत्या. टेबलावरचं घड्याळ हलक्या आवाजात टकटकत होतं. अंधारलेल्या खोलीच्या खिडकीचा उजळलेला चौकोन दिसत होता. बाहेरच्या झाडाच्या पानांची मंद वाऱ्यावरची सळसळ त्यांच्या कानापर्यंत पोचत होती. डेव्हलप होत जाणाऱ्या फिल्मवर एक एक आकार सावकाश स्पष्ट व्हावा तशी बेडरूममधली एक एक वस्तू आकार घेत होती. ती मोठ्या आरशाची वॉर्डरोब, तो खिडकीजवळचा ड्रेसर, अगदी टिपॉयवरची फुलदाणी सुद्धा. पण झोपेची लाट परत यायची. तिच्या खाली या साध्या निरुपद्रवी जगाची जाणीव पुसली जायची. त्यांची अस्मिता झोपेच्या खोल गर्तेत कोसळत जायची.
स्वप्नातल्या पिंजऱ्याचे गज पुन्हा एकदा शरीराभोवती आवळायचे. पिंजऱ्याचा तळ गंजलेल्या लोखंडी पट्ट्याचा होता. खूप कष्टानं त्यांना आपली बैठक एखाद दुसरा इंचच हलवता येत होती. पण त्याआधी दातांखाली ओठ दाबावे लागायचे, कारण सुताची हालचाल म्हणजे असंख्य सुयांची टोचणी. पण हालचाल आवश्यक होती. इंचभर तरी हालचाल आवश्यक होती. स्वतःची खात्री पटवून घ्यायला हवी होती की आपण अजून जिवंत आहोत. एखाद्या मृतदेहात वावरणारा पिशाच्य रूपी आत्मा नाही आहोत. आणि जराशी हालचाल झाली की तो सगळा पिंजराच झोके खायला लागायचा. कर्र कर्र. वरच्या अंधारात खूप उंचीवरच्या छपराला साखळी जोडलेली असावी, पण ते त्यांच्या दृष्टीच्या मर्यादेपलीकडचं होतं. या व्यतिरिक्त त्यांना मोठ्या कष्टानं का होईना पण आणखी एक हालचाल करता येत होती. दोन्ही हात उचलून तोंडापर्यंत नेता येत होते. अर्थात हे शक्य नसतं तर ते जिवंत राहूच शकले नसते, कारण मग ती जखड म्हातारी त्यांचं खाणं पिणं घेऊन आल्यावर त्यांना अन्न पाणी कसं घेता आलं असतं. आणि अन्न पाण्याचा नुसता विचार मनात येताच कोरड्या पडलेल्या तोंडात लाळेचा ओलावा आला. खंगलेल्या पोटाच्या खळगीत भुकेची कळ उठली. ती थेरडी येऊन गेल्याला किती वेळ झाला होता आणि आता पुन्हा ती केव्हा येणार होती. तिच्याखेरीज दुसरं कोणीही इथे फिरकत नव्हतं. ती आली तरच त्यांना काही अन्न पाणी मिळणार. तिच्या येण्यात काही नियमितपणा होता का? तिच्या येण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या का? एकाकी अंधारात वेळेची जाणीवच विपर्यस्त होत होती. ती जर केव्हाही येत असेल तर जास्तीत जास्त मोठा खाडा किती केला होता. आणि क्षणाक्षणाला शरीरात तहानभुकेच्या कळा उठत होत्या आणि मनात तो भयानक विचार येत होता, ती पुन्हा आलीच नाही तर. त्यांना कशाचीच काही माहिती नव्हती. ती कोण होती, ती कुठून येत होती. या धडधडत्या पलितांच्या लाल पिवळ्या प्रकाशापलीकडे नुसतं रिकामं तळघर होतं की त्यांच्यासारखेच आणखीही दुसरे काही अभागी कैदी अशा टांगलेल्या पिंजऱ्यात खितपत पडले होते. त्यांच्यासाठीही ती खाणं पिणं आणत होती का? ती कोणती भाषा वापरत होती? पण त्यांची स्वतःची भाषा तरी त्यांना कुठं माहीत होती? मनातल्या विचारांना भाषा लागते का? त्यांनी किती दिवसात तोंडानं एक शब्दही उच्चारला नव्हता, कारण या अंधाऱ्या तळघरातल्या या गंजलेल्या पिंजऱ्यात ते आता इतका दीर्घ काळ खितपत पडले होते की या पूर्वीच्या आयुष्याची त्यांची आठवणच नष्ट झाली होती. शब्दांचा उपयोग नव्हता, शब्दांना अर्थही राहिला नव्हता. कधी कधी त्यांच्या तोंडून आवाज निघायचे. ती म्हातारी दिसली की अर्धवट आनंदाचा अर्धवट समाधानाचा एक हुंकार. आखडलेल्या रग लागलेल्या हाताच्या बोटातून अन्नाचा एखादा तुकडा निसटून पिंजऱ्याच्या तळातून खालच्या फरशीवर पडला की निराशेचा दुःखाचा एक विव्हळण्याचा आवाज, कारण त्या तुकड्यावर लगोलग ते गलेलठ्ठ उंदीर झडप घालायचे. बाहेरच्या जगाशी त्यांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे ती म्हातारी होती. पण पिंजऱ्यातल्या बंदिवासाच्या इतक्या दीर्घ काळात त्यांचं तिच्याशी कधी एका शब्दानंही संभाषण झालं नव्हतं. इतक्या दीर्घ कालावधीत तिनं त्यांना संबोधून कधी एक चकार शब्दही उच्चारला नव्हता. रागाचा नाही, प्रेमाचा नाही, सहानुभूतीचा नाही, एवढंच काय, तिनं एकदाही त्यांच्या नजरेला नजर दिली नव्हती. गढूळ पाण्यात पडलेली वस्तू अदृश्य व्हावी किंवा अत्यंत अस्पष्ट दिसावी तसे भूतकाळातले काही काही प्रसंग त्यांच्या आठवणीत अत्यंत अंधुक असे येत होते. त्यांना असं अगदी अंधुकसं आठवत होतं की आपण त्या म्हातारीशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, पण तिनं कोणत्याही हावभावानं दाखवलं नव्हतं की त्यांचे शब्द तिनं ऐकलेत. ते समजण्याचं तर दूरच राहिलं. कधी कधी त्यांना या गोष्टीचं नवल वाटायचं. ही जखड म्हातारी त्यांच्यासाठी अन्न पाणी का आणत होती? त्यांच्या उंजळीत अन्नाचे तुकडे का टाकत होती? त्यांचा गंजका पत्र्याचा पेला पाण्यानं का भरत होती? तिनंच का त्यांना कैद करून ठेवलं होतं? का ती त्यांची मदतनीस होती, हितचिंतक होती? कारण तिनं अन्न पाणी दिलं नसतं तर त्यांचा मृत्यू केव्हाच झाला असता. तिनं ते काम स्वतःहूनच अंगीकारलं होतं का? का ती कोणाच्या नोकरीत होती? कदाचित त्यांची सुटका करणं तिच्या क्षीण शक्तीपलीकडचं असेल, पण कुठून तरी चोरून मारून अन्नाचे तुकडे आणून ती त्यांना मृत्यूपासून वाचवत होती.
पण तिची ही मदत म्हणजे दयेची क्रूर थट्टाच होती. खरोखर त्यांना मृत्यूची देणगी देणं हीच दया ठरली असती. तिनं आपला खंगलेला सुरकुतलेला चेहराच दाखवायला नको होता. मृत्यूनं आपलं काम बिनबोभाट केलं असतं. नाही नाही नाही, मनातले विचार चित्कार करून उठले. जर कुठं देव असला तर त्यांनी त्याची मनोमन प्रार्थना केली. नाही, मला जगायचंय, जीव प्यारा आहे, तिला अन्न पाणी आणू दे. पोटात भुकेनं कालवा कालव होत होती, घसा तहानेनं सुकला होता, ओठ तडकले होते, शोष पडला होता. त्यांनी शरीर जरासं हलवलं. खालच्या आणि पाठीच्या बाजूच्या पट्ट्या आणि गज अस्थिपंजर झालेल्या क्षीण शरीरात हत्यारांसारख्या रुतल्या. कळ जवळजवळ असह्य होती. कधी कधी जागृती आणि स्वप्नावस्था यांचं एक मोठं विलक्षण मिश्रण त्यांच्या अनुभवात यायचं. ते त्या पिंजऱ्यातच असायचे, पण त्यांना अन्नपाणी देणारी ती स्त्री म्हातारी नसायची, तर त्यांची पत्नी कमल असायची. ती त्यांच्या शेजारी पिंजऱ्यात बसलेली असायची. तिच्या हातात सनमायकाचा ट्रे असायचा, त्यावर शुभ्र पांढरा नॅपकिन, त्यावर चहाची कपबशी, टोस्टची आणि उकडलेल्या अंड्यांची डिश. किंवा ते कधी कधी त्यांच्या पलंगावर आरामात पहुडलेले असायचे, पण पलंगा शेजारी उभी असायची ती जखड म्हातारी. एका हातात अन्नाचे तुकडे आणि दुसऱ्या हातात गलिच्छ पिचकं पाण्याचं भांड. कड्याच्या काठावर लटपटणारा या मनाचा तोल कोणत्या दिशेला जाईल याची कधीच शाश्वती नसायची. कधी कधी स्वप्नातली ती भयानक आकृती विरघळायची. त्या जागी त्यांना कमल दिसायची. कमल भोवती त्यांच्या बेडरूम मधल्या एक एक वस्तू साकार व्हायच्या. तर या उलट कधी कधी ही सजवलेली बेडरूम अदृश्य व्हायची आणि ते त्यांच्या भयानक स्वप्न जगाच्या गर्तेत कोसळत जायचे. शरीराला काचणारा गंजक्या गजांचा पिंजरा, वर ती साखळ्यांची खणखण आणि ओलसर दगडावरून चुकचुक करत सैरावैरा पळणारे करडे काळे माजलेले उंदीर. उंदरांच्यात पळापळ सुरू झाली की समजावं ती म्हातारी येत होती आणि अन्न पाणी मिळणार. ही कल्पनाच त्या काचलेल्या खंगलेल्या अस्थिपंजर शरीराचा थरकाप करायला पुरेशी होती. काही क्षणातच तिच्या फरफटत्या पावलांचा आवाज त्यांच्या कानावर आला. सुकलेल्या कोरड पडलेल्या घशात आवंढा येत होता. प्रकाशाच्या वर्तुळात आधी म्हातारीचे पाय आले. पायांना चिंध्या गुंडाळलेल्या होत्या. त्या पावलागणिक फरशीवर घासत होत्या, पण तिचे कळकट कपडे प्रकाशात आले आणि शेवटी सुरकुतलेल्या काळवंडलेल्या मानेचा भाग, मग तो चेहरा, हाडांवर चामडी ताणून बसवलासा वाटणारा, उभंच्या उभं नाक, दोन्ही अंगांनी खाली गेलेल्या खोल रेषा, घट्ट मिटलेलं तोंड, खोबणीत खोल गेलेले डोळे, वाखासारखे पांढरे केस. त्यांचे हात थरथरायला लागले. किती प्रयत्न केला तरी त्यांचा कंप थांबवताच येत नव्हता. एका हातानं त्यांनी पिंजऱ्याचा तळ चाचपडला. हाताला ते गंजक पत्र्याचं भांड लागलं. भांड्याच्या कानात त्यांनी हाताची बोटं अडकवली. इंच इंच करत भांड कसं तरी वर छातीपर्यंत आणलं. दुसरा हात इंचानं पुढे आला. हाताची काटक्यांची बोटं सावकाश उघडली आणि तशा अवस्थेत ते म्हातारीची वाट पाहत थरथरत्या शरीरानं थांबले. तिनं टाकलेले अन्नाचे तुकडे हातात पडण्यासाठी तीच सर्वात योग्य जागा होती. सुरुवातीला त्यांनी अशी घाई केली नव्हती. अन्न पाणी द्यायला ते तयार आहेत का नाही हे म्हातारी कधी पाहत नाही हे त्यांच्या ध्यानात आलं होतं. पिंजऱ्याशी उभी राहून ती अन्नाचे तुकडे आत टाकायची. हातातल्या पिचक्या भांड्यातलं पाणी त्यांच्या भांड्याच्या दिशेनं ओतायची आणि निघून जायची. आणि पिंजऱ्यातून वाहून गेलेल्या पाण्याकडे आणि गजातून खाली पडलेल्या आणि उंदरांनी घट्ट केलेल्या अन्नाच्या तुकड्यांमध्ये पाहत ते तहान भुकेनं कासावीस झाले होते. ते आता आपला धडा शिकले होते. आता त्यांच्या हातांची बोटं जास्त उघडलेली नव्हती, नाहीतर त्यांच्यातल्या फटीतून अन्न खाली पडलं असतं. बोटं जास्त जवळ नव्हती, नाहीतर अन्नाचे तुकडे त्या एका हातावर मावले नसते, खाली पडले असते. ती म्हातारी पिंजऱ्यापाशी आली आणि थांबली. चिंध्यात गुंडाळलेले पाय, विटक्या कपड्यांच्या घड्या, कृश सुरकुतलेले हात, विस्कटलेल्या वाखाच्या पांढऱ्या केसांखाली अर्धवट झाकलेला चेहरा, खोबणीत खोल गेलेले डोळे. त्यांच्या तोंडातून विव्हळल्यासारखा, कणल्यासारखा आवाज येत होता.
त्यांची त्यांना शरम वाटत होती, पण आता त्यांच्या स्वतःच्या शरीरावर ताबाच नव्हता. आणि नेहमीसारखीच ती म्हातारी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत होती. अन्न पाणी देण्याच्या तिच्या पद्धतीत कधीही बदल होत नव्हता. आधी तिनं त्या गंजक्या भांड्याची चोच पिंजऱ्यात घातली आणि त्यांच्या थरथरत्या हातातल्या भांड्यात ते भरेपर्यंत पाणी ओतलं. मग पाण्याचं भांडं मागे घेऊन तिनं आपल्या दुसऱ्या हाताची उंजळ पिंजऱ्यातून आत घातली आणि हातातले अन्नाचे तुकडे त्यांच्या पसरलेल्या हातावर टाकले. 1000 वेळा तरी या कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाली होती. त्यात एवढासाही बदल होत नव्हता. पण तरीही दर खेपेला भीतीखाली त्यांचा जीव अक्षरशः टांगलेला असायचा. पाण्याचं भांडं घेतलेला हात कापायला लागला. भांडं तोंडापर्यंत नेण्याच्या आधीच धक्का लागून पाणी खाली पडून वाया गेलं तर, अन्नाचे तुकडे बोटांमधल्या फटीतून खाली पडले तर, अन्नाचा एक एक घास, पाण्याचा एक एक घोट लाख मोलाचा होता. त्यांच्या हातातून गेला की सांगता येत नव्हतं त्यांना किती तासांची किंवा दिवसांची उपासमार काढावी लागली असती. ते भांड्यात पाणी होतं, उंजळीत अन्न होतं. म्हातारी आली तशी फरफटत्या पावलांवर प्रकाशापलीकडे गेली होती. परमोच्च सुखाचा हा क्षण होता. अन्न होतं, पाणी होतं. आधी ते अन्न खाऊ शकत होते, मग पाणी, किंवा आधी सुकलेल्या घशाला ओलावा देण्यासाठी पाणी पिऊ शकत होते आणि मग 2 मांड्यांच्या मध्ये साठवून ठेवलेले अन्नाचे तुकडे पुरवून खाऊ शकत होते. अर्थात नेहमी ते आधी पाणीच पिऊन टाकत. हाताला भांडं फार वेळ पेलवत नसे आणि अन्नाचे तुकडे जपून ठेवणं जास्त सोपं होतं. त्यांनी पाण्याचं भांडं सावकाश सावकाश तोंडापाशी नेलं. पाण्याचा एक घूट घेतला आणि दुर्दैवानं डाव साधला. म्हातारीच्या येण्याबरोबर चुकचुकणारे सगळे उंदीर आपापल्या अंधाऱ्या बिळात पळाले होते. पण त्यांच्यातला एक जास्त धीट किंवा जास्त वखवखलेला एका अंधाऱ्या कोपऱ्यात संधीची वाट पाहत दबा धरून बसला होता. अन्नाचा वास त्याच्यापर्यंत पोहोचला होता आणि तो पिसाळल्यागत झाला होता. आता पिंजऱ्याखाली येऊन त्यानं सर्व शक्ती एकवटून वर झेप घेतली. पिंजऱ्याचा गज दातांनी पकडून आत शिरायचा त्याचा प्रयत्न होता, पण गजाऐवजी त्यांच्या मांडीलाच त्याच्या दातांचा चावा बसला. पिंजऱ्यात येण्याचा प्रयत्न करायची उंदरांची ही काही पहिली खेप नव्हती, पण या क्षणी त्यांचं सर्व लक्ष हातातल्या पाण्यावर होतं. तो चावा संपूर्ण अनपेक्षित होता. ते दचकले. हातातलं पाण्याचं भांडं हिंकळलं. मांडीवरचे अन्नाचे तुकडे सरकून खाली पडले. त्यांच्यातले काही पार खाली फरशीवर पडले आणि ते अन्नाचे तुकडे पकडण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या हातातलं पाण्याचं भांडं निसटलं, खाली पडलं. त्यातलं सर्व पाणी पाहता पाहता सांडून गेलं. पोटात आतड्यांची गाठ बसली होती. कोरडी जीभ टाळ्याला चिकटली होती. क्षणभरापूर्वी ते समाधानाच्या शिखरावर होते. खायला अन्न होतं, प्यायला पाणी होतं, आणि आता काही नाही, काहीही नाही. आता जेव्हा केव्हा ती म्हातारी येईल त्या क्षणाची वाट पाहत तहान भुकेनं व्याकुळ होऊन तडफडत राहायचं. खाली त्यांचं अन्न उंदीर गटागटा खात होता. तेवढ्यात आणखी 5-7 करडे काळे आकार सावलीतून सरपटत आले आणि त्या अन्नावर तुटून पडले. त्यांची मान खाली गेली, खांदे खचले. शरीरात कणभराचा ओलावा असता तर डोळ्यातून तो अश्रूंच्या रूपानं खंगलेल्या गालांवरून वाहिला असता. आशा करण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. मोठ्या कष्टानं दूर ठेवलेलं ते शोक, विफलता, असहाय्यतेचं असह्य ओझं शिरावर कोसळलं. अहो, ऐकलत का? अहो, त्यांना कोणीतरी गदागदा हलवत होतं. अनंतरावांनी डोळे उघडले. प्रकाश इतका प्रखर होता की त्यांचे डोळे दिपले. त्यांनी डोळे परत मिटून घेतले. कमलाबाई कॉट शेजारी उभ्या होत्या. अहो, किती वेळची तुम्हाला हाका मारतेय? अनंतरावांनी सावकाश डोळे किलकिले करून पाहिलं. कमलाबाईंचा चेहरा नजरेच्या टप्प्यात आला. त्या सचिंत चेहऱ्यानं त्यांच्याकडे पाहत होत्या. अनंतरावांची नजर खोलीवरून ओळखीच्या सवयीच्या वस्तूंवरून फिरली. मनातली भीतीची गाठ अजून उकलली नव्हती. त्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसत असणार. तुम्हाला हाका मारतेय, तुम्हाला हलवतेय, तुम्हाला जागच येत नव्हती. त्यांचा आवाज कापत होता. कसले तरी विचित्र आवाज काढत होतात, खोल घशातून आल्यासारखे, आणि हुंदके देऊन देऊन रडत होतात.
आता माझं ठीक आहे, अनंतराव म्हणाले, पण त्यांचा आवाज वेगळंच काही सांगत होता. पुन्हा ते स्वप्न पडलं होतं ना? हो. तुम्हाला आरशात रोज दिसत नाही का की तुमचा चेहरा किती ओढलाय? तुम्ही कोणाला दाखवत का नाही? ते काय गळू आहे का फ्रॅक्चर आहे का सूज आहे दाखवायला? मी काय म्हणत होते ते तुम्हाला माहिती आहे. डॉक्टरांना भेटलात का? हो, आपल्या सोनींना भेटलो. त्यांनी तपासलं, सर्व काही नॉर्मल आहे म्हणाले. झोपेच्या गोळ्या देत होते. मी त्यांना सांगितलं, झोप पाहता पाहता येते, भीती झोपेचीच वाटते. त्यांनी मिश्रा नावाच्या एका डॉक्टरांचं नाव सुचवलं. मग काय, त्यांनाही भेटलो. ते म्हणाले मानसिक कारण असेल. ते म्हणे ॲनालिसिस करणार आहेत. एकेका वेळेस 2-2 तासांची बैठक, आठवड्यातून 3दा. किती बैठका घ्याव्या लागतील सांगता येत नाही. यशाची किंवा सुधारणेची काहीच हमी नाही. त्यांची फी प्रत्येक बैठकीला 200 रुपये. अगं बाई, खरंच साळसूतपणे लुटारूगिरीच की ही. पण तरीही मी या मिश्रांना भेटणार आहे. उठा, 8 वाजत आले. चहा आणलाय मी. ही आरामशीर सुरक्षित खोली, हा प्रेमानं दिलेला चहा, ही मऊ उबदार गादी आणि तो गंजका काचणारा पिंजरा, ती ओल, ती तहानभुकेची व्याकुळता, त्या अंगावरच्या चिंध्या, हातात टाकलेले ते शिळ्या तेलकट अन्नाचे तुकडे. केवढा प्रखर विरोधाभास. यातलं खरं कोणतं? ते तिकडे पिंजऱ्यात ग्लानीत पडले होते आणि या कल्पनामधुर स्वप्नात रमत होते. काहीच खरी जागृतावस्था होती आणि तो भयानक पिंजरा स्वप्नाचा अंश होता. अनंतराव त्या मिश्रांच्या दवाखान्यात गेले. दवाखान्यापेक्षा ते एखाद्या आलिशान हॉटेलच्या लाऊंज सारखंच वाटत होतं. रेक्झिननं मडवलेले कोच होते. अप्रत्यक्ष प्रकाश योजना होती. कोपऱ्यात उंच स्टँडमध्ये फुलं होती. भिंतीवर उत्तम फोटो होते. कोपऱ्यात एअर कूलर होता. हवा थंड सुगंधित होती. मनाला शांतता, समाधान देणारं वातावरण होतं. मौशार कोचावर मिश्रांनी अनंतरावांना निजवलं. मिश्रा त्यांच्या उशापाशी एका खुर्चीवर त्यांच्या नजरेआड बसले होते. ते काय करत होते? काही टिपणं करत होते का? त्यांच्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया उमटत होत्या? यातलं काहीच अनंतरावांना दिसत नव्हतं. नाव, गाव, वय, नोकरी, आर्थिक परिस्थिती, मित्र, मैत्रिणी, छंद, आवडी निवडी, पूर्वेतिहास इत्यादी प्राथमिक माहिती घेतल्यावर मिश्रांनी त्यांना त्यांचा स्वप्नानुभव सांगण्याची सूचना केली. काहीही मागे न ठेवता अनंतरावांनी आपलं नेहमी पडणारं, काळजाचे ठोके थांबवणारं दुःस्वप्न तपशीलवार सांगितलं. अनंतराव गप्प बसल्यावर काही वेळ मिश्रा काहीच बोलले नाहीत. मग स्वतःशीच हं करत अनंतरावांच्या समोर आले. अनंतरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. मिश्रांच्या हातात एक चकचकती साखळी होती. तिच्या शेवटाला किचेन होती. ती किचेन साखळीच्या शेवटाला आता एखाद्या लंबकासारखी हालत होती. अनंतराव कोचावर ताडदिशी उठून बसले. मिश्रा, ती साखळी आधी आत ठेवून द्या, ते मोठ्याने म्हणाले. मिश्रा तसेच थांबले आणि म्हणाले, का हो? मिश्रांकडे पाठ करत अनंतराव म्हणाले, तुम्ही मला हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करत आहात, झोपेत घालण्याचा प्रयत्न करत आहात. झोप हाच माझा खरा शत्रू आहे. त्याच्या मगर मिठीत तुम्ही मला लुटता आहात. मिश्रा टेबलामागे जाऊन बसले. त्यांनी साखळी ड्रॉवरमध्ये ठेवली. या अनंतराव, इकडे या, ते जरासे हसत म्हणाले. हिप्नोसिस खाली तुमची तपासणी करण्याचा माझा विचार होता, हे खरंय. तुम्हाला वाटत असतं आपण सर्व काही सांगितलंय, पण अनंतराव, माणसाचं मन मोठं फसवं असतं. ते त्याच्या स्वतःपासून सुद्धा खूप गोष्टी लपवून ठेवतं. ज्यांची आठवण होताच राग येईल, शरम वाटेल, अपराधी वाटेल, भीती वाटेल, अशा गोष्टी विसरल्या जातात. तुमच्या या त्रासाचं मूळ त्यात कुठेतरी सापडण्याची मला आशा वाटत होती. पण असो, हिप्नॉसिस हा एकमेव मार्ग नाही. फक्त तो कमी वेळात काम देणारा मार्ग आहे. तीच माहिती मला आता काही सिटिंग्स घेऊन प्रदीर्घ प्रश्नोत्तरांनी काढावी लागेल. या स्पष्टीकरणानं अनंतरावांचा राग व आवेश बराच ओसरला होता. मिश्राजी, मी झोपेची, ग्लानीची, मोहिनीची धास्ती घेतली आहे. त्या व्यतिरिक्त तुमची काय चिकित्सा असेल ती अवश्य होऊ द्या.
पण माझ्यात काय बिघाड झाला असावा याची तुम्हाला अंधुकशी तरी काही कल्पना आली आहे का? का एखाद्या वेडाचा सायकोसिसचा हा प्रकार आहे? नाही. नुसता वरवरचा विचार केला तर मला 2 उपपत्ती सुचतात. एक मी मगा सांगितलेली, या दुःस्वप्नाचं मूळ तुमच्याच पूर्वायुष्यातल्या एखाद्या भयानक अनुभवात असावं, जो अनुभव आता तुमच्या आठवणीतून रिप्रेस झालाय, किंवा, आणि हे माझं वैयक्तिक सिद्ध न झालेलं पुराव्याचा आधार नसलेलं मत आहे, हा तुमच्या पूर्वायुष्यातला एखादा वारसा असावा. असे दचकू नका. मी काही पुनर्जन्माचा किंवा पापपुण्याच्या फलप्राप्तीचा सिद्धांत मांडत नाहीये, पण एक लक्षात घ्या. प्रत्येक पिढी आपल्या वंशजांना आपल्या जीन्स, रंगसूत्रानं शरीर, बुद्धी, मन, वर्तन, आचार, विचार, क्षमता, गुणदोष ठरवणारे घटक देत असते. ती एक प्रकारची सांकेतिक लिपी आहे. त्या कोट्यवधी घटकांच्या साखळीत कुठेतरी या भयंकर अनुभवाची उत्पत्ती असावी. आपली अंधाराची भीती, उंचावरून पडण्याची भीती, अरुंद कोंडणाऱ्या जागांची भीती, क्लास्ट्रोफोबिया, हे असेच प्राचीन वारसे. पण हे वैयक्तिक मत आहे. मला तुमच्या या विषयात ज्ञान नाही, तेव्हा तुमच्या मतावर मी कोणतंच मत बनवू शकत नाही. पण सुधारणेची मला आशा देत असाल तर मी तुमच्या या प्रदीर्घ बैठकांना केव्हाही तयार आहे. काय म्हणत होते ते मिश्रा? अहो, काय म्हणत होते ते मिश्रा? अनंतराव परत आल्यावर कमलाबाई त्यांना विचारत होत्या. अनंतराव मनाशी म्हणाले, त्यांचे ते क्लिष्ट शास्त्रीय शब्द आणि कल्पना मलाच पुरेशा समजल्या नाहीत. मी आता हिला काय सांगणार? आज तर पहिली बैठक झाली, आणखी बऱ्याच वेळा जावं लागणार आहे, तरच सुधारण्याची काहीतरी आशा आहे असं म्हणत होते. बरं झालं बाई, कोणाच्या का उपायानं होईना, पण तुम्हाला एकदाचं बरं वाटो. मला आताशा तुमची काय अवस्था झाली आहे पाहावत नाही. अगदी किती साधी भोळी आहे ही कमल. माझ्यावर दररोज कोणता भीषण प्रसंग गुदरत असतो याची हिला अंधुकशी तरी कल्पना आहे का? रात्रीची जेवणं झाली, रेडिओ टीव्हीचे कार्यक्रम पाहून झाले. ती दोघं पलंगावर झोपली. तिच्या समाधानापुरतं शांत पडून राहायचं, पण अजिबात झोप येऊ द्यायची नाही, जागं राहायचं असं अनंतरावांनी ठरवलं होतं. कमलाबाई थकल्या होत्या. त्या पाहता पाहता गाढ झोपी गेल्या. अनंतराव वरच्या छताकडे, खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यानं हलकेच फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत शांत पडले होते. पण हीच शांत, शीतल, सुगंधित रात्र ही मनावर भुरळ पाडणारी होती. त्यांना त्यांच्या नकळत झोप लागली. त्यांना पिंजऱ्यात जाग आली तेव्हा सर्व शरीर थंडीनं कुडकुडत होतं. काही क्षणांची झोप संपली होती. आता उजव्या मांडीला रग लागली होती. जो पाय जरासा हलवायचा होता. वेदना तर येणारच होत्या, पण आता त्या असह्य वेदना सहन करण्याची ही सवय झाली होती. ग्लानी, जागृती, झोप, जाग, ते चक्र सारखं फिरत होतं. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्ष. पण ती काही क्षणांची झोप, काही क्षणांची सुटका, काही क्षणांची बेशुद्धी हा छळाचाच एक भाग होता. सुखावलेल्या शरीराला नंतरचे वेदनेचे घाव जास्तच जाणवत होते. ते भुलवणारं, फसवणारं मोहक स्वप्न हाही मानसिक छळाचाच भाग होता. त्या उबदार आरामशीर खोलीतल्या सुखानंतर हा काचणारा, कोंडणारा, कठीण गारेगार पिंजरा मनाची कशी शक्ल करत होता. शेवटी पिंजऱ्यातला त्यांचा बंदिवास हेच कातळी सत्य होतं. त्यावर सर्व ठिसूळ स्वप्नांचा चक्काचूर होत होता. या गंजलेल्या गजांनीच त्यांचं विश्व मर्यादित केलं होतं. त्या पिंजऱ्याबाहेर काहीही असेल, त्यांच्यापुरतं बाहेर शून्य होतं. पिंजऱ्यात राहणं, 2 घास मिळतील तेव्हा खाणं, 2 घोट मिळतील तेव्हा पिणं आणि वेदना सहन करणं हेच त्यांचं आयुष्य होतं. या कठोर नियतीची सुरुवात केव्हा झाली होती, कशी झाली होती, का झाली होती, त्यांचा हा अघोरी छळ किती काळ चालणार होता, या प्रदीर्घ कारावासाच्या अंतास काय होतं, या कशाचाही विचार करणं त्यांनी सोडून दिलं होतं. ती म्हातारी येते का नाही याची फिकीर करण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी त्यांच्या हातात वाट पाहण्याखेरीज होतच काय.
तिची वाट पाहत राहणं हाच एकमेव मार्ग होता. देवावरचा विश्वासही गेला होता. आता ते स्वप्न अखंडपणे चाललं होतं. त्याचा भंग होत नव्हता. मध्यंतरी काही क्षणांपुरते ते त्या उबदार आरामशीर शयनगृहात जागृत होत होते. तिथं या म्हातारी ऐवजी कमलाबाई असायच्या. आता ते पार माग भूतकाळात आवाक्या पलीकडे गेलं होतं. पिंजऱ्यातला कैदी जरासा हलला. सर्व पिंजरा हिंकळायला लागला. साखळ्या खळखळायला लागल्या. वरचा हूक करकरायला लागला. खालच्या ओल्या गार फरशीवरून उंदरांच्या पायांचे चटपटते आवाज येत होते. त्यांची किरट्या आवाजातली चुकचुक कानावर येत होती. पण कैदी आता त्यांची ही फिकीर करण्यापलीकडे गेला होता. अन्न पाणी मिळालं तर त्याचा उंदरांपासून बचाव करायचा एवढंच त्याचं उद्दिष्ट होतं. बाकी तो आणि ते वेगवेगळ्या जगाचे रहिवासी होते. तो बंदिस्त पिंजऱ्यात राहत होता. ते पिंजऱ्याबाहेर. कैद्यानं तसू करत आपली पाठ बोटभर हलवली. जीव घेण्या कळा उठल्या खऱ्या, पण काही वेळानं त्या थांबल्या. तेव्हा मिळालेलं समाधान अवर्णनीय होतं. शेवटी त्यानं आपलं पिंजऱ्यातलं आयुष्य स्वीकारलं होतं. शेवटी सत्याचं रूप त्याच्या समोर आपल्या पूर्ण रूपात उभं राहिलं होतं. सत्य म्हणजे पिंजरा होता, काच होता, तहानभूक होती, शरीराची रग होती, शरीराच्या कळा होत्या. अंधार, थंडी, गारवा, चिंध्यांचे कपडे, शिळ्या अन्नाचे तुकडे, पाणसट पाणी, निशब्द संपूर्ण अंधार, एकांत, हेच सत्य होतं. कधी काळी इतर अनुभव आले असले तर ते भासात्मक होते. तडफडणाऱ्या मनाची इच्छा स्वप्न होती. क्षणभरच तो कैदी त्या स्वप्नांना भुलला होता. तीच खरी धरून चालला होता. पण सत्याचा प्रखर ठसा शेवटी सर्व जगावर उमटला होता. तो पिंजऱ्यात होता. पिंजरा हेच त्याचं जग होतं. आयुष्याच्या अंतापर्यंत तो या पिंजऱ्यातच राहणार होता. शेवटी सर्व हालचाल, सर्व धडपड थांबली होती. निराशेच्या अतिरेकाची शांतता मनात आली होती. आता जेव्हा सर्व आशा नष्ट झाल्या होत्या तेव्हा त्याला उमगलं की तसं त्याचं आयुष्य इतकं वाईट होतं का? प्रकाश देणारे पलिते नसते तर, उंदरांपासून तो असा 3-4 फूट उंचीवर नसता तर, दिवसा 2 दिवसाकाठी का होईना पण ती म्हातारी त्याच्यासाठी अन्न पाणी आणत होती ना. ती किंवा कोणीच आलं नसतं तर, हरकत नाही शरीर कोंडलं गेलं तरी, हरकत नाही समोर अंधारी दगडी भिंत असली तरी, आता एवढ्यातच ती म्हातारी अन्न पाणी आणील. अन्न पाणी आणि मग आता या खेपेला तो सावकाश जरा उजवीकडे हल्ला तर, एवढी सुख असताना तो आंधळ्या वेड्यासारखा शोक करत होता. मूर्ख. मित्रांनो, पुढचा भाग ऐकायचा आहे मग कॉमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. पुढच्या भागात लगेच भेटू. धन्यवाद.